तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं. तर तुम्ही म्हणाल आज काय घेऊन नाही, तर आज घेऊन आलो एक नवीन स्कॅम. यामध्ये होते असं, तुमचे पैसे डायरेक्ट जातात, त्यामुळे चुकी मी तुमच्या सर्वांच्या असते. होतं कसं हा स्कॅम तुम्हाला सांगतो. तुम्ही एटीएम मध्ये पैसे काढत जाता, बरोबर. एटीएम मध्ये पैसे काढल्यानंतर काय काय जणांना काय माहिती की जुनी विचारसरणी असते की जवळ तक त्या पावतीवर छापेल म्हणून येत नाही की एवढे एवढे पैसे माझ्या अकाउंटला शिल्लक आहे, स्क्रीनवर दिसतोय, मेसेज येतो सुद्धा, तरी त्यांना ना काय माहिती लय चूल असते की बाबा त्या पावतीवर जवळ तक छापून येत नाही, तोवर तक माझ्या अकाउंटला पैसे जमा झाले असे मला वाटतच नाही. SMS येऊन सुद्धा नंतर काय होतं, ती पावती प्रिंट होती, तुम्ही ती पावती घेता, तिचा काय उपयोग करत नाही, घरी तर काय आणत नाही, ती सरळ तिथले डस्टबिनमध्ये टाकून देता. खरा स्कॅम इथनंच चालू होतो. होतं काय, हॅकर जे लोक असतात ना, ते हे सर्व पावत्या गोळा करतात आणि तुमच्या ह्याच्यावर तुम्ही नीट बघितलं असेल, ते तुमचे शेवटचे 4 डिजिट्स असतात. आणि आता शेवटचे 4 डिजिट त्याला सापडले म्हणजे खूप काय अवघड नाही तुमच्या अकाउंटिंग डिटेल्स काढणं. त्या शेवटच्या 4 डिजिटवरनं तुम्ही किती पैसे भरले, किती वेळा काढले, किंवा मग तुमची ट्रान्झॅक्शनची सर्व हिस्ट्री, डेबिट क्रेडिट, त्याला कळते. आणि तो एक असं ट्रॅप करतो की तुम्हाला एक कॉल येतो आणि त्या कॉलवर असं भासवलं जातं की ते बँकेतनं बोलतात. मग तुमची आता सध्या चालू आहे की KYC करा. मग जी वयस्कर माणसं असतात, ज्यांना जास्त माहिती नाही, किंवा जी यंग माणसं सुद्धा असतात, ती सुद्धा फसतात. त्यातून होतं काय, तुमच्या बँकेतनं पैसे काढले जातात आणि हे स्कॅम शक्यतो शुक्रवारी होतात. शुक्रवारी झाली, शनिवार रविवार बँक बंद असते, दुसरा आणि चौथा तुम्ही कंप्लेंट कोणाकडे करणार. मग तुमचे पैसेही गेले, कोणी काढले कोणी चोरले हे बी नाही कळत. त्यामुळे एकच सांगणं आहे, एटीएम मध्ये गेल्यावर तुम्ही रिसिप्ट प्रिंट काढू नका. तुम्हाला SMS येतो, स्क्रीनवर सुद्धा दिसतं. माझं एवढं सांगणं आहे की ह्या डिजिटल युगात तुम्हाला चोर सापडणं अशक्य आहे, नुकसान तर आपलंच होणार आहे. सांगणं फक्त एवढंच आहे, असं स्कॅम पासून वाचण्यासाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.